मस्ताजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी आणि खंडणी प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडवर आज मकोका लावण्यात आलाय। वाल्मिक कराडची 15 दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानं त्याला आज केज न्यायालयात हजर करण्यात आलं होतं। यावेळी त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। तसंच वाल्मिकवर मकोका लावण्यात आला। यावर वाल्मिकचे वकील सिद्धेश ठोंबरे काय म्हणाले, तसंच कोर्टात नेमकं काय घडलं ते पाहूया। कोर्टापुढे युक्तिवाद झाला। त्यांनी 10 दिवसाचा पोलीस रिमांड मागितली होती, पोलीस कस्टडी। त्याच्यामध्ये 10 मुद्दे त्यांनी घेतले होते की ह्या मुद्द्यावर आम्हाला त्यांची पोलीस कस्टडी पाहिजे। त्याच्यावर 21 डिसेंबरला 15 दिवसाची पोलीस कस्टडी त्यांनी दिलेली होती। त्यापैकी तेच मुद्दे 10 मुद्दे त्यांनी परत सांगितले होते की आम्हाला त्या बाकीच्या गुन्ह्यात तपास करायचा, यांची प्रॉपर्टी वगैरे चेक करायची। त्याच्यामुळे दोन्ही सरकारी वकिलांनी पलीकडून घाल ना खाली पोलीस कस्टडी मागण्याचा अर्ज होता तो त्यांचा फेटाळलेला आहे आणि मॅजिस्ट्रेट कस्टडी दिलेली आहे। बरं, मोक्का लावण्यात आलं सर? नाही, असं बिलकुल कोर्टापुढे काही नाही। कोर्टापुढे आतापर्यंत आमच्याशी कुठं निदर्शनास आलेलं नाही किंवा काही नाही। कारण आता आज फक्त जी काही एक्स्टॉर्शनची केस आहे त्या संदर्भात आजची केस सुनावणी झालेली होती आणि मोक्का लावण्याच्या संदर्भात किंवा दुसऱ्या गुन्ह्याच्या संदर्भात असं आतापर्यंत ह्या कोर्टापुढे तरी अर्ज आलेला नाही। मोक्का लावला असेल तर काय अडचणी निर्माण होऊ शकतात? मोक्का लावला असेल तर काय अडचणी निर्माण होऊ शकतात? त्या पुढच्या वेळेस आम्ही मोक्का लावल्यानं काय त्यांचा तसंही ह्या आतापर्यंत जो तपास आतापर्यंत आलेला आहे त्या तपासामध्ये त्यांनी सांगितलं की आम्हाला दुसऱ्या गुन्ह्यामध्ये त्यांना तपास करायचा आहे, पण कुठेही तपासामध्ये वाल्मिक कराड यांचा सहभाग आलेला नाही। की आम्ही कोर्टाला स्पेसिफिक आर्ग्युमेंट केलेलं आहे की त्यांचा जो 103 BNS खाली गुन्हा आहे त्याच्यामध्ये यांचा कुठलाही सहभाग, ऑन द कॉन्ट्ररी त्यांनी असं मागितलं होतं की आम्हाला त्यामध्ये त्यांचा तपास करायचा, त्या गुन्ह्यामध्ये यांचा सहभाग आहे का नाही या संदर्भात आम्हाला तपास करण्यासाठी परत 10 दिवसाची पोलीस रिमांड मागण्याचा अर्ज त्यांचा होता। त्याच्यामुळे त्या पद्धतीमध्ये किंवा त्या तपासामध्ये वाल्मिक कराड यांचा त्या गुन्ह्यामध्ये कुठेही सहभाग आलेला नाही। पुढची प्रक्रिया काय? पुढची प्रक्रिया काय? आता पुढे काय? पुढे काय? पुढे काय? आता 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 आम्ही जमानतचा अर्ज आज दाखल केलेला आहे। त्याच्यावर 2-3 दिवसात सुनावणी अपेक्षित आहे ह्या गुन्ह्यामध्ये। कारण MCR झाल्यामुळे आम्ही आता जमानतीचा अर्ज आजच दाखल केलेला आहे। त्याच्यावरची कोर्टाच्या ह्याच्याप्रमाणे 2-3 दिवसात पण मकोका दाखल झाला तर यामध्ये काय प्रोसेस असणार आहे? पुढे मकोका दाखल झाला तर ते कुठल्या कस्टडी? नाही, त्यांना पुन्हा कस्टडी मागतील ना, ते दुसऱ्या गुन्ह्यामध्ये कस्टडी मागतील। मोकोका लागला ती प्रोसिजर वेगळी आहे, कोर्ट आहे, त्या पद्धतीने बाकीची प्रक्रिया चालेल। कोर्टामध्ये ज्यावेळेस आर्ग्युमेंट सुरू होते सर त्यावेळेस 10 मुद्दे काय होते? 10 मुद्दे काय होते? 10 मुद्दे नवीन काही नव्हते त्याच्यामध्ये की आम्हाला त्या गुन्ह्याचा तपास करायचा आहे। बाकीच्या 3 गुन्ह्याचा रेफरन्स झालेला होता। 3 BNS गुन्हा आहे त्याच्यामध्ये यांचा तपास करायचा आहे। आणखी यांचे कुठे साक्षीदार आहेत का आणि ह्या संदर्भात प्रॉपर्टी घेतलेली आहे किंवा कुठं बाहेर राज्यात आहे, बाहेर देशात प्रॉपर्टी घेतलेली असेल, अशा संदर्भात आम्हाला तपास करायचा आहे। असे मुद्दे होते, ते सगळे मुद्दे कोर्टाने काय ग्राह्य धरलेले नाहीत। कस्टडी देण्याचे कोर्टाने नाकारलेलं आहे। CID ने तपास सुरू होता त्यावेळेस CID नाही, त्याच्यामध्ये आम्ही हेच सांगितलं 10 वर्षापर्यंत जी शिक्षा आहे त्याच्यामध्ये आमचं म्हणणं होतं की पहिला 40 दिवसाचा तपास आहे ते 15 दिवस तुम्ही मागू शकता, असा आम्ही एक त्याच्या कर्नाटक हायकोर्टचा दाखला दिला होता। त्याच्यातून केलेला आहे। ओके, थँक्यू सर।